नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 9th मॅथमॅटिक्स 9 क्लासचं मॅथमॅटिक्स फर्स्ट पार्टमधलं फर्स्ट चॅप्टर थोडंसं आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर त्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर त्याचं नेम आपण सेट. ओके, सेट. तर सेट मीन्स व्हॉट? सेटची डेफिनेशन अगोदर पाहण्याच्या अगोदर फॉर एक्झाम्पल्स आपण पाहूया. त्याच्यामध्ये एक वर्ड आहे सेट. आपण डिसाईड करण्याच्या अगोदर कलेक्शन हा एक वर्ड आपल्यासमोर येतो. तर कलेक्शन COLLECTION कलेक्शन मीन्स आपल्याला याला मराठीमध्ये समूह असं म्हणतो. तर वेगवेगळे कलेक्शन्स या ठिकाणी आपण पाहू शकता. जसं आता एक्झाम्पल पाहायचं असेल तर फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. द कलेक्शन ऑफ फ्लावर्स. कलेक्शन ऑफ फ्लावर्स, कलेक्शन ऑफ कीज, चाव्या आपण जे म्हणतो. नेक्स्ट आहे कलेक्शन ऑफ नंबर्स. फोर्थ एक्झाम्पल आपण पाहूया कलेक्शन ऑफ प्लेयर्स. प्लेयर्स म्हणजे तो कुठलाही प्लेयर्स असू शकतो, खो खोचा असेल, क्रिकेटचा असेल. अँड कलेक्शन ऑफ ब्रेव स्टुडंट इन आवर क्लास. कलेक्शन ऑफ रिच पीपल इन आवर टाउन. ओके, या टाईपचे आपण कलेक्शन्स आता असे एक्झाम्पल लिहिता येतील भरपूर असे. तर फर्स्ट एक्झाम्पल पहा, कलेक्शन ऑफ फ्लावर्स, कलेक्शन ऑफ कीज, कलेक्शन ऑफ नंबर्स. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो कलेक्शन ऑफ फ्लावर्सला डे टू डे लाईफमध्ये आपण एक असा वर्ड यूज करू शकतो बघा, त्याला बुकेट. ओके, आपण बुकेट असं म्हणतो कलेक्शन ऑफ फ्लावर्स. आता या ठिकाणी कलेक्शन ऑफ कीज त्याला बंच असं म्हणतो आपण. कलेक्शन ऑफ नंबर्स, या ठिकाणी नंबर्स म्हणलं की त्याचं आता कलेक्शनच आहे, तो त्याला आपण कलेक्शनच म्हणूया थोडक्यामध्ये. की आता अशा काही म्हणजे कलेक्शन्सला जनरली डे टू डे लाईफमध्ये असे नाव आहेत. तसं याला इथं नाव आपल्याला कन्फर्म असं वेगळं असं सांगता येणार नाही. परंतु इथं मात्र प्लेयर्स, आता प्लेयर्सला एक वर्ड आहे टीम. तर कलेक्शन ऑफ प्लेयर्स, टीम. मग ते कलेक्शन ऑफ प्लेयर्स असेल, क्रिकेट मॅच टीमचे असतील, खो खोचे असतील, कबड्डीचे असतील, अदर कुठलेही असू शकतील. तसे तर ब्रेव स्टुडंटला पण आपल्याला कलेक्शनच म्हणता येईल, रिच पीपलला पण कलेक्शन म्हणता येईल. परंतु या टाईपचे जे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये की त्यांना आपण एक डे टू डे लाईफमध्ये असे वर्ड टाकलेले आहेत. जसं कलेक्शन ऑफ फ्लावर्स म्हणलेलं आपण, तर फ्लावर्सला आपल्याला बुके असं म्हणता येतं. कलेक्शन ऑफ कीजला त्या कीजच्या कलेक्शनला बंच असं म्हणतो. आणि ह्याला आपण टीम असं म्हणलेलं आहे, कलेक्शन ऑफ प्लेयर्ससाठी टीम. तर हे 3 वर्ड आपण असे पाहिले. आणखीन वेगवेगळे असे वर्ड्स पाहायला मिळतील, ते आपणही पाहू शकतो. जसं फॅमिली आहे आपलं, फॅमिलीमध्ये आपण काही पर्सन्स कलेक्शन ऑफ रिलेटिव्ज असतील तर ते त्याच्यामध्ये येतील. तर असे वर्ड आपण इथं घेऊ शकतो. परंतु एक 2-3 वर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. तर या वर्डसाठी आपल्याला मॅथमॅटिकल एक वर्ड कॉमन वर्ड आहे, तो मीन्स सेट. तर हा सेट असा आपल्याला या ठिकाणी म्हणता येतो. तर हा सेट वर्ड या ठिकाणी बुकेट असो, बंच असो, टीम असो, आहे की नाही. तर या वेगवेगळ्या अशा वर्डसाठी फॅमिली असेल, आपलं कुटुंब म्हणतो त्याला आपण, त्यासाठी हा एक सेट वर्ड आहे. हे थोडक्यामध्ये पाहिलं आपण. परंतु हे टोटल सर्वचे सर्व कलेक्शन दिलेले आहेत तुमच्यासमोर. या कलेक्शनला एक कॉमन वर्ड म्हणजे प्रत्येक कलेक्शनला आपण एक कॉमन वर्ड, ठीक आहे. आता आपण या ठिकाणी आपले जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स आपण आता बाजूला टाकू. प्रत्येक वेळेस आपण त्याला कलेक्शन म्हणूया. ओके, तर एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण ते डे टू डे लाईफमधले वर्ड्स घेतलेले आहेत. परंतु इथं कलेक्शन ऑफ फ्लावर्स, कलेक्शन ऑफ कीज, कलेक्शन ऑफ नंबर्स, कलेक्शन ऑफ प्लेयर्स, कलेक्शन ऑफ ब्रेव स्टुडंट्स, कलेक्शन ऑफ रिच पीपल इन अवर टाउन, असं आपण जर पाहिलं तर याच्यासाठी कॉमन वर्ड जो आहे तो म्हणजे सेट. ओके, तर तो कॉमन वर्ड सेट. परंतु सेटची डेफिनेशन थोडी वेगळी आहे. ह्या प्रत्येक कलेक्शनला आपण सेट म्हणू शकतोच असं नाही. आणि म्हणून कुठला कलेक्शन सेट होतो हे एक्झॅक्ट तर आपल्याला पाहायचं असेल तर याच्यातले दोन आपल्याला क्वेश्चन असे समोर घेता येतील की कलेक्शन ऑफ फ्लावर्स हे पाहिलं आपण तर तो कशाचा
कलेक्शन आहे, कशाचं कलेक्शन आहे हे जर म्हणलं तर तुम्हाला फ्लावर्सचं कलेक्शन आहे म्हणणार. आणि त्याच्यामध्ये किती फ्लावर्स आहेत म्हणजे हाऊ मेनी फ्लावर्स आर दॅट कलेक्शन असं जर म्हणलं तर तुम्ही ते फ्लावर्स पण सांगू शकता. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो हे कलेक्शन ऑफ फ्लावर्समध्ये तुमच्याकडं एखादी फांदी दिली आणि एका कुठल्याही फुलाच्या झाडाची फांदी दिली आणि त्या फांदीवरती एकापेक्षा जास्त फुलं असतील, फ्लावर्स असतील, ते जर तुम्हाला म्हणलं आणि दिल्यानंतर हे काय आहे तर तुम्ही म्हणाल ते कलेक्शन ऑफ फ्लावर्स आहे. आणि किंवा तुम्हाला ते बुकेट आहे म्हणणार. आणि त्याच्यानंतर पुढं किती फ्लावर्स आहेत त्याच्यात म्हटलं तर तुम्ही ते प्रत्येकजण मोजून सांगू शकणार आहात. म्हणजे हे दोन गोष्टी तुम्हाला ह्या कलेक्शनमध्ये क्लिअर करता येतात. तसंच इथं पण आहे कलेक्शन ऑफ कीज आहे ना. तर कीज म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की चाव्या जर बंच तुमच्या हातात दिला तर तुम्हाला माहिती आहे कशाचा बंच म्हणजे कलेक्शन आहे तर तो चाव्यांचा म्हणणार तुम्ही, कीजचा म्हणणार. आणि त्याच्यामध्ये किती कीज आहेत, किती चाव्या आहेत हे आपण सांगू शकणार. ह्या दोन्ही म्हणजे दोन कलेक्शनमध्ये तुम्ही या दोन म्हणजे गोष्टी क्लिअर करू शकता. कलेक्शन ऑफ नंबर्स, आता नंबर्समध्ये आपण इथं नंबर्स टाकू शकतो. जे नंबर्स आहेत ते तुम्हाला दिलेलं असतं, सांगता येईल समजा याच्यामध्ये नंबर्स किती येतं काय ते तुम्ही दिलं असेल तर याच्यामध्ये पण नंबरचं कलेक्शन आहे आणि किती नंबर आहे ते सांगता येईल. कलेक्शन ऑफ प्लेयर्स, प्लेयर्स म्हणजे तुम्हाला एखादी टीम दिली आणि त्या टीममध्ये किती म्हणजे प्लेयर्स आहेत हे तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगू शकता. आणि प्लेयर्सची कुठली टीम आहे आणि तेही तुम्ही सांगू शकता. त्यामुळं याचे पण दोन आन्सर तुम्हाला देता येतात. आणि म्हणून या ठिकाणी आता 5वं उदाहरण जर 5th नंबरचं एक्झाम्पल पाहिलं आपण तर कलेक्शन ऑफ ब्रेव्ह स्टुडंट्स. आता ब्रेव्ह स्टुडंट्स हा वर्ड थोडासा वेगळा आला किंवा प्रत्येक ठिकाणी याचं मिनिंग चेंज होणार आहे. ओके, कलेक्शन ऑफ ब्रेव्ह स्टुडंट्स ठीक आहे, कलेक्शन आहे स्टुडंटचं पण कुठल्या ब्रेव्ह स्टुडंटचं. मग ब्रेव्ह हा वर्ड जो आहे किंवा ब्रिलियंट असा एखादा वर्ड असू शकतो तर तो हा प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने लावला जातो. एखादा स्टुडंट्स एखाद्या टीचरच्या दृष्टीने ब्रेव्ह आहे परंतु दुसऱ्याच टीचरच्या दृष्टीने तो ब्रेव्ह असेल असं नाही. आणि म्हणून या ठिकाणी सांगताना हे सगळ्याचे आन्सर जसं इथं कन्फर्म सगळ्याच पूर्णपणे सेट्स 1 to 4 पर्यंतचे सगळे कलेक्शनचे तुम्ही इन्फॉर्मेशन क्लिअर देऊ शकत होता तसं तुम्हाला या 5th कलेक्शनचं तुम्हाला याचं ब्रेव्ह स्टुडंट्स हा वर्ड तुमच्याकडे आलेला आहे तो तुम्ही तिथं सांगू शकणार नाहीत. आणि म्हणून हे या टाईपचे जे कलेक्शन्स असतील त्याला आपण सेट म्हणणार नाहीत पहा. आणि म्हणून कलेक्शन ऑफ रिच पीपल इन आवर टाउन, आता रिच पीपल जे आपण म्हणतोय रिच पीपल हा आता रिच कोण आहे तर प्रत्येकाच्या दृष्टीने हा वर्ड म्हणजे थोडंसं त्याची चेंज म्हणजे मिनिंग चेंज होत जातं. कारण एखाद्या व्यक्तीला आपण रिच समजू आपण समजतोय परंतु दुसरा त्याला रिच समजेलच असं नाही. कारण मग अशा वेळेस हा वर्ड आहे तो थोडासा वेगळ्या अर्थाने तर प्रत्येक वेळेस बदलता येतो. आणि म्हणून या पण कलेक्शनला आपल्याला असं म्हणजे सेट म्हणता येणार नाही. म्हणून हे दोन जे प्रॉब्लेम आहेत त्या दोन प्रॉब्लेमला आपण कलेक्शन जरी असेल तर त्याला सेट म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपण हे 1st, 2nd, 3rd and 4th एक्झाम्पल्स आहेत ते जे पूर्ण आहेत तर त्याला आपण सेट्स म्हणणार आहोत. आणि या टाईपच्या एक्झाम्पलला आपण सेट्स म्हणणार नाहीत. तर हे दीज आर द सेट्स. मग इथं तुम्हाला याच्यावरून लक्षात येत असेल की यात आपण त्याची डेफिनेशन समजा सेटची डेफिनेशन तुम्ही करू शकाल की याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला कलेक्शन आहेत कशाचा आहे तो सांगता आला पाहिजे आणि किती आहेत त्याच्यामध्ये ते त्याचे मेंबर्स ते सांगता आलं पाहिजे तर आपण त्याला सेट असं म्हणणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी एक वर्ड कॉमन येतो याच्यातून डेफिनेशन तयार होते ह्या सेटची. सेट मीन्स द वेल डिफाईन्ड कलेक्शन, वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स is called set. Okay, well defined collection of objects is called set. आता हे ऑब्जेक्ट्सचे पूर्णपणे कलेक्शन्स होते. फ्लावर्स मीन्स कीज, नंबर्स, प्लेयर्स, स्टुडंट्स, टाउन्स म्हणजे पीपल्स, हे सगळे त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट्स म्हणतो. वेगवेगळ्या वस्तूंचा असू शकतो, ग्रुपचा असू शकतो, तो कलेक्शन कशाचाही असेल. आणि त्याच ऑब्जेक्टच्या कलेक्शनविषयी जर आपण डेफिनेट इन्फॉर्मेशन देऊ शकत असाल, एक्झॅक्टली सेम म्हणजे क्लिअर इन्फॉर्मेशन देत असाल, सगळे सेम आन्सर येत असतील तरच आपण त्या सेटला त्या कलेक्शनला सेट असं म्हणणार आहोत. आणि म्हणून सेटची डेफिनेशन आपल्याला अशी पाहता येईल की वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. ओके, वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट. राईट, आता हे आपण पाहिलं. आणि सेट आता माहीत झाला हा सेट मीन्स काय तर वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड अ सेट. मग आता ज्यावेळेस आपण पाहणार आहात त्याच्यामध्ये सेट डिनोट करायचा असेल
की प्रत्येक वेळेसच आपण का असं लिहिणार का की अमुक याचा सेट आहे त्याचा सेट आहे, तर त्याच्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने थोडे सेट्स लिहू शकतो. ते सेट्स कसे लिहिता येतील पहा. मग इथं आपण जर पाहिलं ए इज द सेट ऑफ, आता ए वर्ड यूज करण्यासाठी आता इथं थोडंसं पहा की डेफिनेशन पाहिलं आपण, वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. मग याचा सेट हे डिनोट करण्यासाठी आपल्याला ए ते झेड, ए बी सी डी अप टू झेड पर्यंत तुम्ही कुठलंही एक लेटर त्या सेट डिनोट करण्यासाठी त्याचं नेम देण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. ओके, टू यूज द अल्फाबेट्स ए बी सी डी टू झेड डिनोट द सेट मीन्स गिवन सेट, कुठला पण सेट असू द्या त्याचं सेट आपल्याला डिनोट करण्यासाठी ए टू झेड पैकी कुठलाही तुम्ही अल्फाबेट्स त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि जसं आपण एखादा सेट पाहिलं की ए हा सेट आता मी लिहित होतो की द सेट ए इज द सेट ऑफ डेज इन अ वीक. आता असा सेट पाहिला आपण. ओके, तर ए इज द सेट ऑफ डेज इन अ वीक. मग आता ए सेट मी ए हे डिनोट केलं, ए कॅपिटल लेटर यूज केलं इथं. आता इथं ए हा सेट आहे, मग सेटमध्ये कशाचा सेट आहे तो, डेज अ वीक इन अ डेज इन अ वीक, एका आठवड्यातील तो डेजचा वारांचा तो संच आहे असं म्हणलं आपण. मग आता या ठिकाणी मंडेपासून संडेपर्यंत आहे ना, हे सर्वच डे याच्यामध्ये येतील. आणि मग आल्यानंतर आपण प्रत्येक डेला याचा एलिमेंट असं म्हणणार आहोत, एलिमेंट. आता सपोज आणखीन एक एक्झाम्पल पाहिला, त्याला वेळ लागेल लिहिण्यासाठी म्हणून मी एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. सपोज बी इज द सेट ऑफ इंग्लिश वावल्स म्हणूया आपण, किंवा 1 2 3 4 5 फर्स्ट 5 नॅचरल नंबर, द सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर म्हटलं तर चालेल. बी इज द सेट, बी इज इक्वल टू सेट ऑफ फर्स्ट 5 नॅचरल नंबर्स. मग बी हा सेट आहे. आता सेट लिहिण्यासाठी आपण याच्यामध्ये कॅपिटल लेटर यूज केलं. याच्यातले सेट्समधले एलिमेंट आता आपण जसं पाहिलं की एखाद्या ब्रॅकेटमध्ये लिहूया. आता आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे आपल्याला सेट, आणि म्हणून मी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो, पुढे त्याची इन्फॉर्मेशन येईलच. 1 2 3 4 अँड 5 या टाईपमध्ये आपण जर पाहिलं तर आता हा सेट लिहिला. मग बी हा सेट आहे, 1 2 3 4 5 फर्स्ट 5 नॅचरल नंबरचा सेट आहे. मग 1 2 3 4 5 each number is called the element of set B. 1 is the element of B, 2 is the element of B, 3 is the element of B, 4 is called the element of B, also 5 is called the element of set B. ओके, म्हणजे या ठिकाणी एखादा सेट असेल की बी हा सेट आहे फर्स्ट 5 नॅचरल नंबरचा, तर तुम्ही असा लिहिल्यानंतर या कर्ली ब्रॅकेटमध्ये म्हणजे आपण सेट डिनोट करण्यासाठी नंबरमध्ये लिहिलं, तर हे प्रत्येक नंबर या बीचा एलिमेंट आहे असं म्हणायचं आहे, एलिमेंट. आता एलिमेंट डिनोट करण्यासाठी तर नंबर आलेले आहेत, त्यासाठी मी अगोदर ते डेजचे नावं नाही लिहिले, नंबर लिहिले. आता याच्यानंतर आपल्याला कधी कधी ज्या वावल्स वगैरे आलं तर सी इज द सेट ऑफ इंग्लिश वावल्स, सपोज ए ई आय ओ यू. ओके, तर असं जर मी लिहिलं तर याच्यात जे लिहिलेले वर्ड्स अल्फाबेट्स आहेत हे ए ई आय ओ यू इंग्लिश अल्फाबेट्स आहेत ते स्मॉल लेटर्समध्ये आहेत बघा, स्मॉल लेटर्समध्ये. आणि म्हणून सेट डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर ए टू झेड पैकी कुठलं एक तुम्ही लेटर यूज करू शकता, कॅपिटल लेटर. आणि त्यातले एलिमेंट डिनोट करायची वेळ आलीच आपल्याला अल्फाबेट्समध्ये किंवा या स्मॉल लेटर्समध्ये, तर तुम्ही ते स्मॉल लेटर यूज करायचे आहेत त्याच्यामध्ये. बघा इथं कॅपिटल लेटर घ्यायचं नाही, इथं कॅपिटल लेटर असणार आहे, मधले स्मॉल लेटर्स असणार आहेत. हे एक थोडंसं क्लिअर लक्षात घ्या. आता या ठिकाणी ए ई आय ओ यू और 1 2 3 4 5 आर द एलिमेंट्स ऑफ दॅट सच सेट्स सी और बी. तर इथं आपल्याला हे डिनोट करण्यासाठी एलिमेंट्स आहे हे डिनोट करायचं असेल तर तुम्हाला तिथे एक सिम्बॉल आहे दोन. या ठिकाणी हा एक सिम्बॉल आहे आणि हा दुसरा सिम्बॉल आहे. पहा याचं मिनिंग, आता याचं मिनिंग काय आहे ते थोडक्यामध्ये पाहूया. आणि म्हणून या ठिकाणी सिम्बॉल अँड दिस म्हणजे हे दोन सिम्बॉल आहेत. आता आपण इथं जर पाहिलं तर हे दोन सिम्बॉल डिनोट करायचे आहेत की हे या सेटचा एलिमेंट आहे आणि याचा एलिमेंट नाही, हे डिनोट करण्यासाठी. याचं मिनिंग आहे बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू.
ई, आता हे जे ई सारखं सिम्बॉल आहे त्याला आपण बिलॉंग्स टू असं म्हणलेलं आहे, बिलॉंग टू अँड डज नॉट बिलॉंग टू. ओके, डज नॉट बिलॉंग टू, बिलॉंग टू, डज नॉट बिलॉंग्स टू. आता आपण इथं एक्झाम्पल पहा, 1 बिलॉंग्स टू बी, 2 बिलॉंग्स टू बी, 3 बिलॉंग्स टू बी असं दाखवायचं असेल तर 1 बिलॉंग्स टू सेट बी और 2 बिलॉंग्स टू बी असं टोटल लिहिता येईल. 3, 4, 5 बिलॉंग्स टू बी. आता याच्यामध्ये 7 नंबर नाही, 6 नंबर नाही. मग आता 6 नंबर याच्यात नाही असं जर इन्क्लूड नाही असं दाखवायचं असेल तर त्या एलिमेंट नाही आहे, तर 6 इज डज नॉट बिलॉंग्स टू बी, सेट बी. 6 डज नॉट बिलॉंग्स टू सेट बी. हे डज नॉट बिलॉंग्स टू साठी लक्षात घ्या, हे सिम्बॉल असं काढायचं आहे, याला क्रॉस घ्यायचं आहे. डज नॉट बिलॉंग्स टू असं येणार आहे. इथं पण तसंच आहे, ए बिलॉंग्स टू सेट सी, अगेन ई बिलॉंग्स टू सेट सी. आता सी आहे का याच्यामध्ये किंवा डी आहे का, ए ई आय ओ यू एवढे सोडले तर त्याच्यामध्ये वेगळा कुठलंही लेटर दिसत नाही. हे इतके लेटर सोडून जर एखादं लेटर आलं, सपोज डी डज नॉट बिलॉंग्स टू सेट सी असं दाखवायचं आहे. आणि म्हणून याचं मिनिंगच आहे बिलॉंग्स टू डज नॉट बिलॉंग्स टू. म्हणजे यात एलिमेंट आहे त्या सेटमध्ये तो इन्क्लूड असेल तो एलिमेंट तर त्याचा असं दाखवता येईल, आणि नसेल तर या टाईपमध्ये डज नॉट बिलॉंग्स टू असं म्हणावं लागेल. तसंच इथं पण आहे बिलॉंग्स टू अँड डज नॉट बिलॉंग्स टू. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेट्समध्ये ते एलिमेंट्स इन्क्लूड असतील तर सिम्पल एक सिम्बॉलमध्ये यूज करून आपण असं दाखवणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की फर्स्ट नंबर 1 और एलिमेंट 1 इज बिलॉंग्स टू सेट बी, 2 इज बिलॉंग्स टू सेट बी, or 3 belongs to set B, 4, 5 also belongs to B, but 6 does not belongs to B. And similarly in the set A, C, A, E, I, O, U are the elements of set A, and therefore A belongs to C, E belongs to C, but D does not belongs to C. ओके, तर या टाईपमध्ये बिलॉंग्स टू म्हणजे काय आणि त्याचं एलिमेंट आहे आणि एलिमेंट नाही असं दाखवायचं असेल तर बिलॉंग्स टू डज नॉट बिलॉंग्स टू असं या ठिकाणी आपल्याला याचं 2 सिम्बॉल यूज करायचे आहेत, हे एक लक्षात ठेवा. आता आपण हे पाहिलं, याच्यामध्ये सेट्स मीन्स व्हॉट. सेटची डेफिनेशन पाहिली, अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट अँड सेट इज डिनोटेड ॲज कॅपिटल लेटर A to Z. तुम्ही सेटचं नेम फिक्स करण्यासाठी A to Z पैकी एक अक्षर तुम्ही फिक्स करू शकता, आणि त्यातले सेटमध्ये एलिमेंट डिनोट करायचे असतील तर तुम्हाला स्मॉल लेटर यूज करायचे आहेत. पर लेटर आले तरच, लेटर नाही आले तर तुम्हाला मग अल्फाबेट्स नाही आले तर तुम्हाला मग नंबर येतील, ते नंबर, नेम येतील, नेम. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं ह्याचं दाखवता येईल. आणि मग आता आपण याच्यानंतर पुढं पाहणार आहोत मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट्स. ओके, मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. ओके, फर्स्ट मेथड आहे त्याच्यामध्ये लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड मीन्स याच्यामध्ये एक मेथड आहे, आणि नेक्स्ट आहे सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड ह्या 2 मेथडने आपल्याला सेट कसा लिहायचा ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणून मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट्समध्ये लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड अँड नेक्स्ट सेकंड मेथड आहे सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. तर फर्स्ट ऑफ ऑल लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. तर या मेथडनी आपल्याला सेट कसा डिनोट करायचा ते पाहूया. आता याची मेथड आहे. मेथड म्हणजे कसं की आता आपण पाहिलं होतं याच्यामध्ये एक 4-5 पॉईंट आहेत, ते तुम्ही ऑब्झर्व करा आणि त्यानुसार तुम्हाला सेट लिहावा लागेल. याच्यामध्ये पहिल्यांदा फर्स्ट आहे त्या सेटसाठी एक तुम्हाला A to Z पैकी कॅपिटल अक्षर लेटर यूज करायचं आहे, ते फिक्स करा. A to Z पैकी कॅपिटल लेटर दिलं असेल तर तुम्हाला तेच यूज करायचं आहे, नसेल तर तुम्हाला तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता.
आणि नेक्स्ट त्याचे जे काही एलिमेंट दिलेले आहेत ते सर्व एलिमेंट काय करायचं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे. सेट इज इक्वल टू, आता सपोज आपल्याला एक एक्झाम्पल घेऊया इथं. फर्स्ट एक्झाम्पल ए इज द सेट ऑफ मंथ्स इन अ इयर. इंग्लिश इयर्स मधले घेऊया आपण. तर आता बघा ए सेट आपण तिथं दिलेलं आहे. इथं जर नसतं दिलं तुम्हाला सेट ऑफ मंथ्स इन अ इयर असं म्हणलं असतं तर तुम्ही लिटर काय पण यूज केलं असतं. आता आपण इथं ए घेतले म्हणून हेच घेणार आणि इथं कर्ली ब्रॅकेट काढायचा. याच्यामध्ये मग जानेवारी, ओके, थोडक्यात लिहितो मी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, परत इथं नोव्हेंबर अँड लास्ट डिसेंबर. थोडक्यात लिहिलेले आहेत मी. आता हे असं कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. म्हणजे ए आपण सेट ऑफ मंथ्स इन इयर्स असं घेतलं तर याच्यामध्ये ए हे लेटर यूज केलं, कॅपिटल लेटर अल्फाबेट, याच्यापैकी कॅपिटल लेटर यूज केलं ए इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये. आता कर्ली ब्रॅकेटमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर असे वर्ड्स आपण ते पूर्ण मंथ्स या ठिकाणी लिहिले. तर असं लिहायचं आहे. आता लिहित असताना याच्यामध्ये हे प्रत्येक एलिमेंट आपण म्हणणार आहोत. January is the element of A, February is the element of A, March is the element of A, April is the element of A. Similarly, December is the element of A. Okay. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता ह्या दोन एलिमेंट्सला सेपरेट दाखवण्यासाठी सेपरेटेड बाय कॉमा, प्रत्येकामध्ये तुम्हाला हे कॉमा द्यावा लागेल. ओके, इथं कॉमा, इथं कॉमा, इथं लास्ट आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार, ए कॅपिटल लेटर यूज करा इक्वल टू टोटल त्याचे एलिमेंट आहे ते कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहा आणि त्या प्रत्येक दोन एलिमेंटला सेपरेट आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्या दोघांमध्ये दोघांमध्ये कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर कर्ली ब्रॅकेट क्लोज करा आणि या ठिकाणी हा एलिमेंट त्याच्यामध्ये नेसेसरी आहे. ओके, की प्रत्येक एक एलिमेंट त्याच्यामध्ये कंपल्सरी यायला पाहिजे. तो जानेवारी तो डिसेंबरपर्यंत हे 12 महिने आहेत ना, तर हे 12 मंथ्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असलेच पाहिजे. परंतु त्याचं सिक्वेन्स मात्र काही एवढं कंपल्सरी नाही. आणि मग सिक्वेन्स कसे आलं तर चालेल, की सपोज तुम्हाला म्हणलं होतं की जानेवारी अगोदर घेण्याच्या तुम्ही डिसेंबर घेऊ शकता, मध्येच मार्च घेऊ शकता, मध्ये कुठे ऑगस्ट घेऊ शकता, परंतु तो त्याच्यामध्ये एक वेळेस आला पाहिजे. हे कंपल्सरी एक वेळेस आला पाहिजे आणि तो डबल आला नाही पाहिजे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचं सिक्वेन्स कसं असेल तरी चालतंय. परत एकदा पाहून घ्या. हा लिस्टिंग मेथडने और रोस्टर मेथडने सेट लिहायचा असेल तर सेट डिनोट करण्यासाठी ए टू झेड पैकी कॅपिटल लेटर यूज करा आणि दिलेले सर्व एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेटमध्ये टाका, पूर्ण लिहा जे आहेत ते सर्व एलिमेंट त्याचे आणि त्या दोन दोन प्रत्येकातलं एलिमेंटमधलं सेपरेशन दाखवण्यासाठी प्रत्येक दोन एलिमेंटमध्ये तुम्हाला कॉमा द्या आणि त्याचा म्हणजे सिक्वेन्स जे आहे ते कशी असेल तरी चालेल. त्याला काही एवढं म्हणजे कंपल्सरी ऑप्शन असं नाही, म्हणजे ते सिक्वेन्स तुम्ही उलटं सुलटं केलं तरी चालेल, परंतु त्याच्यामध्ये तो एलिमेंट एक्झॅक्ट एक टाईम तरी त्याच्यामध्ये आलाच पाहिजे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने सेट लिहितो आपण. त्याला लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड असं म्हणलेलं आहे. की जसं आता आणखीन एखादं एक्झाम्पल आपण बी सेट पाहूया. बी इज द सेट ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स और B is equal to set of letters in word औरंगाबाद. आता इथं औरंगाबाद मी स्मॉल लेटर मध्ये घेतो. औरंगाबाद या लेटर मधील औरंगाबाद या वर्ड मधील लेटरचा तो सेट आहे. बी इज द सेट ऑफ लेटर्स इन वर्ड औरंगाबाद. असं जर एखादं एक्झाम्पल असेल आपल्याला तर इथं मुद्दाम मी हे घेतलेलं आहे. आता कॅपिटल ए लिहायला पाहिजे आपण औरंगाबाद लिहित असताना. आता ग्रॅमॅटिकली ते तुम्हाला तिथे यूज करता येईल, परंतु आपण या ठिकाणी फिक्स ठरवलेलं काय आहे की यात जे सेट्समधले आपण एलिमेंट लिहितो ते स्मॉल लेटरने आले पाहिजे आणि म्हणून मी ते औरंगाबाद हे स्मॉल लेटरमध्ये घेतलेलं आहे सगळं आणि म्हणून तिथं थोडंसं क्लिअर करून घ्या. आता या ठिकाणी पहा, एक बी लेटर दिलेलं आहे, मी बी लेटर घेतलं इज इक्वल टू. इथं जर आपण पाहिलं तर कर्ली ब्रॅकेटमध्ये आता औरंगाबादमधले प्रत्येक लेटर्स या ठिकाणी घ्यायचं आहे. फर्स्ट ए यू आर, हे बघा ए यू आर, परत ए आलं पहा. आता
ए इथं ए तर डबल घ्यायचं नाही. मग परत आता एन, परत जी, परत ए आलं, एकदा ए आलं परत नाही आता. मग आता बी, परत ए आलं आणि लास्ट आहे डी. हे अशा पद्धतीने हा कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर बी इज द सेट ऑफ लेटर्स इन वर्ड औरंगाबाद. तर औरंगाबादमध्ये ए किती वेळेस आलं? 1 2 3 आणि 4, 4 टाइम्स आलं. मग 4 टाइम्स आलं तरी मी त्याला एक वेळेस घेतलेलं आहे. बाकीचे लेटर्स मी एक वेळेस आलेले ते मी त्यावेळेला कंटिन्यू केलेले आहेत. आणि हे प्रत्येक लेटरच्या मध्ये त्याचं सेपरेशन दाखवण्यासाठी असा कॉमा पण दिलेला दिसतो. ओके, कॉमा द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा सेट लिहायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही डी अगोदर घेऊ शकता, आर नंतर एन, कुठेही पण हे लेटर त्याच्यामध्ये एक वेळेस आला पाहिजे, हे एवढं महत्त्वाचं आहे. तर या टाईपमध्ये तुम्हाला हे लिहिल्यानंतर हा लिस्टिंग मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथडमध्ये असलेला सेट असं आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. आणि म्हणून कुठलाही सेट तुम्ही असं घेऊन तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं 12 मंथचा आपण एक इयर्समधले जे 12 मंथ्स आहेत ते घेतले होते, ते पूर्ण लिहिले आणि त्याच्यामध्ये कॉमा दिला प्रत्येकामध्ये आणि तो क्लोज केला. आणि तशानंतर सेट ऑफ लेटर्स इन अ वर्ड औरंगाबाद हा बी सेट डिनोट केला आणि बी सेट इज इक्वल टू आपण घेतलं AURNGBD. 8 4 वेळेस आलेले, 4 टाइम्स आले तरी आपण त्याला सिंगल घेतलेलं आहे आणि त्याची सिक्वेन्स उलटी सुलटी झाली तुमच्याकडून तरी काय प्रॉब्लेम नाही. मात्र तो याच्यातला जसं ए 4 वेळेस आलेले पण एकदा घेतला आपण, परंतु यू एकच वेळेस आहे ते जर नाही घेतलं तर मग ते मिस्टेक होईल आणि मग ते पण तुम्हाला घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड, आता सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड आहे, ती मेथड आपण उद्याच्या नेक्स्ट म्हणजे पिरियडला घेऊया आपण. तर आता पहिल्यांदा पाहायच्यामध्ये तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स या टाईपचे जे लिस्टिंग मेथडने सॉल्व्ह करता येतील ते सर्व लिहायचं आहे. अगोदर स्टार्टिंगला तुम्हाला लिहावं लागेल की जे सेट्स आहेत असे कलेक्शन्स लिहा, जे की सेट होऊ शकतात असे कलेक्शन्स काही तुम्ही लिहा मनाने. आणि त्याच्यानंतर पुढं तुम्हाला या टाईपचे सेट्स आहेत तुम्ही ते लिस्टिंग मेथडने रोस्टर मेथडने तेच लिहिले तरी चालतील. आणि प्रॅक्टिस सेटमधले तुम्हाला जेवढे काही लिस्टिंग मेथडवरले प्रॉब्लेम आहेत लिहिता येतील ते लिहा, ते सॉल्व्ह करा. परत एकदा मी तो रिवाइज करतो. सेट म्हणजे काय? द वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. सेट इज डिनोटेड ॲज कॅपिटल लेटर A to Z अँड द एलिमेंट्स ऑफ सेट्स आर डिनोटेड ॲज स्मॉल लेटर्स A B C D to Z. आणि या ठिकाणी आपल्याला लेटर्समध्ये लिहित असताना त्याच्या पुढे आपण बिलॉंग्स टू अँड डज नॉट बिलॉंग्स टू असे 2 सिम्बॉल पाहिले. जर त्या सेटमध्ये तो एलिमेंट असेल तर बिलॉंग्स टू म्हणायचं, त्याला डिनोट कसं करायचं पाहिलं. आणि तो सेटमध्ये तो एलिमेंट नसेल तर डज नॉट बिलॉंग्स टू ते कसं करायचं तुम्हाला ते लिहिलेलं सांगितलेलं आहे. आणि सेट्स रायटिंग मेथड्स ऑफ रायटिंग सेट्समध्ये हे पाहिलं आपण लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. आणि त्यात दुसरी होती रूल मेथड ऑफ सेट बिल्डर फॉर्म और सेट बिल्डर फॉर्म और रूल मेथड. तर त्यातले आपण लिस्टिंग मेथड या ठिकाणी स्टडी केलेली आहे बा. त्यात तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवलेले आहेत. मला वाटतं एवढं पुरतं समजलेलं असेल तर तुम्ही हे समजून घ्या आणि या टाईपचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह करा.